नाशिक महापालिकेमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता। थोड्याच वेळात घोषणा होणार। भाजपला शह देण्यासाठी युती। नवी मुंबईत महायुती तुटली। शिंदेच्या शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून स्वबळाचा नारा। डावललं जात असल्याचा भाजपवर आरोप। पुणे शहरामध्ये भाजपात नाराजी। उमेदवारी मिळत नसल्यामुळे अनेक जण नाराज। धनंजय जाधवांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर 2 माजी नगरसेवकही पक्ष सोडणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। युतीचा प्रस्ताव घेऊन भाजप आमदार संजय केणेकर संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी स्वबळाचा इशारा। मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर भाजपचा माज। संकट नीट ओळखा, एकत्र या। मुंबई वाचली पाहिजे, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। आता ईव्हीएम, मोदी, पैसे वाटप यावरून विरोधक टीका करतील। अशा वक्तव्यांना जनता आता गांभीर्याने घेणार नाही। मंत्री संजय शिरसाट यांचा राज ठाकरेंवर पलटवार। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। माजी नगरसेविका राखी जाधवांच्या हाती कमळ। पराग शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपा पक्षप्रवेश। मुंबईसाठी भाजपची 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यासह तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन यांना संधी। एबी फॉर्मचं देखील वाटप। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काहींचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं, बा नांदगावकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। तर भाजपाकडनं उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीटं, अविनाश जाधवांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्म। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर। अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांना संधी। माजी महापौर किशोरी पेडणेकर एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत। 75 उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नाही। पेडणेकर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून लढण्यासाठी इच्छुक। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी हक्काची जागा मनसेला सोडली। वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेच्या यशवंत किल्लेदारांना उमेदवारी। नाराज स्नेहल जाधवांकडनं मनसेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा। तर ठाण्यामध्ये 24 जणांना मनसेकडनं फॉर्मचं वाटप। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। सानिया शाह, गणेश शिंदे, अजित राव राणे, आरिफ सय्यद यांच्यासह मंजू जयस्वाल, रुई खानोलकर आणि संजय कांबळी यांना देखील तिकीट। पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार। आज अधिकृत घोषणा होणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळासोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा निर्णय। कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेनेला 14 जागा तर आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याच्या तयारीत। मात्र शिंदेची शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची माहिती। सुप्रीम कोर्टाचे 2 महत्त्वाचे निर्णय। आरावली पर्वतरांगेसंदर्भातील नव्या व्याख्येच्या निर्णयाला स्थगिती, तर उन्नाव बलात्कार प्रकरणातील कुलदीप सेंगरच्या जामिनाला सुद्धा स्थगिती। दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती।